हॅलो स्टुडंट्स. तर आपण मॅट्रिक्स टॉपिकच्या शेवटच्या भागात आलो. एक्स्ट्रा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लागलो. म्हणजे आपल्याला जे कामाचे होते ते सगळे झाले, परंतु आपल्या ड्रिलिंगसाठी सराव व्हावा म्हणून आपण जास्तीचे प्रॉब्लेम घ्यायला लागलो. त्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे, इफ ए इज द स्क्वेअर मॅट्रिक्स देन व्हेरीफाय दॅट ए इंटू ॲडजंट ऑफ ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आर. हा प्रॉब्लेमचा आधारित तुम्हाला MCQ सुद्धा MSCET-ला किंवा नीट जेईला सुद्धा येऊ शकते, लक्षात घ्या. म्हणून अशा प्रॉब्लेममध्ये काही रिझल्ट, आता तो रिझल्ट लक्षात ठेवायचा. ए इंटू ॲडजंट ऑफ ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आर. आपल्याला नुसतं व्हेरिफिकेशन करायचे. पहिल्यांदा काय करू, ॲडजंट ऑफ ए काढा, त्याला ए न प्री मल्टिप्लाय करा. त्याच्यानंतर डिटर्मिनंट ऑफ ए काढा आणि त्याला आय न पोस्ट मल्टिप्लाय करा. ठीक आहे. ॲडजंट ऑफ ए काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, को फॅक्टर मॅट्रिक्स काढावं लागतं. को फॅक्टर मॅट्रिक्स डायरेक्ट काढा. को फॅक्टर मॅट्रिक्स. बरं, त्यापूर्वी काय करू आपण, डिटर्मिनंट ऑफ ए घेऊ. डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स ए, डिटर्मिनंट ऑफ द एलिमेंट्स 1 -1 2 3 0 -2 1 0 3. या डिटर्मिनंटला इव्हॅल्युएट करून त्याची व्हॅल्यू काढा. 1 into its minor 0 minus 0 म्हणजे 0 plus 1 into 9 minus of -2. 9 plus 2 is 11 plus 2 into its minor is 0 minus 0 is 0. This value is 0 plus 11 plus 0. 0 plus 11 plus 0 is equal to 11. Okay. वाटल्यास डिटर्मिनंट ऑफ ए ला आय ने मल्टिप्लाय करून घ्या. डिटर्मिनंट ऑफ ए इंटू युनिट मॅट्रिक्स आय. डिटर्मिनंट ऑफ ए इज 11. युनिट मॅट्रिक्स और आइडेंटिटी मैट्रिक्स 1 0 0 0 1 0 0 0 1 is equal to, now multiply by 11 to each element. 11 0 0 0 11 0 0 0 11. This is our equation 1. Now find adjoint matrix. To find adjoint matrix, find cofactor matrix. वनचा मायनर 0, -1चा मायनर 11. इथली ऑड पोझिशन आहे -11. here this 9 minus of -2, 9 plus 2 is 11 आणि ऑड पोझिशन मुळे मायनस ने मल्टिप्लाय करा म्हणजे -11. यानंतर ह्या 2चा मायनर 0. नाउ सेकंड रो 3चा मायनर -3. ऑड पोझिशन मायनस ने मल्टिप्लाय करा 3. त्यानंतर ह्या 0चा मायनर 3 -2 1 आणि इथली इव्हन पोझिशन आहे 1 ने मल्टिप्लाय करा. आता -2चा मायनर हा रो आणि कॉलम सोडून द्या. 0 minus of -1 1, पण इथली ऑड पोझिशन आहे -1 ने मल्टिप्लाय करा -1. आता थर्ड रो मध्ये काय, तर ह्या 1चा मायनर 2 -0 म्हणजे 2. इथं इव्हन पोझिशन आहे 1 ने मल्टिप्लाय करा 2. यानंतर ह्या 0चा मायनर 0चा रो आणि कॉलम सोडून द्या. -2 -6 -8. इथं ऑड पोझिशन आहे म्हणजे -1 ने मल्टिप्लाय करा 8. यानंतर ह्या 3चा मायनर
हे 0 मायनस ऑफ -3, 0 प्लस 3 इज 3 आणि इथे इवन पोझिशन आहे 1 न मल्टिप्लाय करा. ठीक आहे. तर हे एलिमेंट्स आले 0 मायनस 11 0 3 1 मायनस 1 2 8 3. ओके. आता काय करू की या को फॅक्टर मॅट्रिक्स वरनं adjoint मिळू. adjoint of A. This is transpose of cofactor matrix. हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणून लिहा 0 मायनस 11 0. सेकंड रो सेकंड कॉलमच्या ठिकाणी लिहा 3 1 मायनस 1. थर्ड रो थर्ड कॉलमच्या ठिकाणी लिहा 2 8 3. आणि यानंतर आता काय करणार, ह्या ऍडजॉइंट ऑफ ए ला ए न प्री मल्टिप्लाय करा. ठीक आहे. ए into adjoint of A matrix. A is 1 minus 1 1 minus 1 2 3 0 minus 2 3 0 minus 2 1 0 3 1 0 3 into adjoint of A 0 3 2 minus 11 1 8 0 minus 1 3. Take this product. हा product काय तो बघा इकडे. See here. 0 plus 11 plus 0. This is 11. Here. First row second column. 3 minus 1 minus 2. 3 minus 3 is 0. Now 2 minus 8 plus 6. This is 8 minus 8 is 0. Now second row first column 0 0 0. Okay. Now second row second column 9 plus 0 plus 2 11. Now second row third column 6 plus 0 minus 6. 6 minus 6 is 0. Now third row first column 0 plus 0 plus 0 0. Now third row second column 3 plus 0 minus 3. 3 minus 3 is 0. And now third row third column 2 plus 0 plus 9 11. Okay. This is matrix equation 2. From equations 1 and 2 of both these equations, right sides are equal, therefore left sides are equal. From 1 and 2 we get A into adjoint of A is equal to determinant of A into I. ठीक है. Very simple problem. Next problem. Next problem is find AB if A is equal to matrix whose elements are first row 1 2 3, second row 1 minus 2 minus 3,
and B is equal to matrix. First row is 1 minus 1, second row is 1 2, third row is 1 minus 2. Examine whether AB has inverse or not. Question is, examine whether AB has inverse or not. When the inverse of a matrix exists, when the matrix is non-singular matrix, then its inverse exists. तर आपल्याला मॅट्रिक्स ए बी सिंगुलर आहे का नॉन सिंगुलर चेक करावं लागेल. बरं त्यापूर्वी आपल्याला पहिला क्वेश्चन आहे फाइंड मॅट्रिक्स ए बी, म्हणजे टेक द प्रॉडक्ट ए बी. फर्स्ट कॉम्प्यूट और टेक द प्रॉडक्ट ए बी. A is 1 2 3 first row, second row 1 minus 2 minus 3. Matrix B is 1 minus 1 1 2 1 minus 2. Now see here, this first matrix is of order 2 by 3 and pre-matrix, and post matrix is of order 3 by 2. Therefore, new matrix obtained, matrix AB is of order 2 by 2. Okay. Our new matrix is of order 2 by 2. Now, first row, first column, 1 plus 2 plus 3, 6. Now, first row, second column, minus 1 plus 4 minus 6, minus 1 plus 4 minus 6. This minus 1 and minus 6 minus 7 and plus 4, minus 7 and plus 4 is minus 3. Okay. Now second row, first column, 1 minus 2 minus 3, 1 minus 2 minus 3 is minus 4. Now second row, second column, minus 1 minus 4 minus 5 and plus 6, minus 5 plus 6 is 1. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय मिळालं, हा मॅट्रिक्स ए बी मिळाले. नाउ टेक इट्स डिटर्मिनंट. डिटर्मिनंट ऑफ ए बी मीन्स डिटर्मिनंट ऑफ दिस एलिमेंट्स 6 minus 3 minus 4 1. Evaluate this determinant. This is 6 minus 12. 6 minus 12 is minus 6, and minus 6 means not equal to 0. Determinant of AB is not equal to 0. Therefore, AB is a non-singular matrix. Therefore, AB is a non-singular matrix. Therefore, AB is a non-singular matrix. If matrix is non-singular, then its inverse exists. Therefore, AB inverse exists. एवढाच आहे प्रॉब्लेम. इन्व्हर्स काही काढा म्हटलं नाही. जर आपल्याला इन्व्हर्स काढायचा असता, त्यांचा 8 तास असता, तर आपली इन्व्हर्स काढण्याची पहिली स्टेप काय होती, ए बी इंटू ए बी इन्व्हर्स इज इक्वल टू आय. या पद्धतीने आपल्याला इन्व्हर्स काढता आला असता. ठीक आहे, क्वेश्चन एवढाच असल्यामुळे पुढे आपल्याला पुढचं सॉल्व्ह करायची गरज नाही. नेक्स्ट प्रॉब्लेम.
Next problem is find the inverse of the matrix if it exists. एक मॅट्रिक्स दिलेली ए, त्याचे एलिमेंट्स आहेत 1 3 -2 1 3 -2 -3 0 -5 2 0 sorry 2 5 0 2 5 0. Once again see the elements. First row is 1 3 -2, second row is -3 0 -5, third row is 2 5 0. And question is find the inverse of the matrix if it exists. कुठली मेथड वापरायला सांगितलं नाही. त्याच्यामध्ये आता तुम्ही रो ट्रान्सफॉर्मेशन्स वापरू शकता, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स वापरू शकता किंवा ऍडजॉइंट मेथडच्या सहाय्याने इन्व्हर्स काढू शकता. तर आपण ऍडजॉइंटचे प्रॉब्लेम्स भरपूर घेतलेत, तर आपण रो ट्रान्सफॉर्मेशनचा बरं. पहिला क्वेश्चन आहे फाइंड द इन्व्हर्स ऑफ द मॅट्रिक्स इफ इट एक्झिस्ट होत असेल तर काढा. इन्व्हर्स केव्हा एक्झिस्ट होतो? जर मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर असेल तर. म्हणजे पहिल्यांदा सिंग्युलर आहे की नॉन सिंग्युलर चेक करणार. ते कसं चेक करणार? डिटर्मिनंट घेऊन चेक करणार. टेक द डिटर्मिनंट ऑफ दिस मॅट्रिक्स. डिटर्मिनंट ऑफ ए, डिटर्मिनंट ऑफ 1 3 -2 -3 0 -5 2 5 0. Evaluate this determinant. 1 and 2 it's minor. 0 minus of -25 म्हणजे 0 plus 25 is 25 -3 into हे काय आलं 3 into it's minor. 0 minus of -10 this is 10 आणि -2 into this is -15 म्हणजे काय मिळालं आपल्याला 25 -30 + 30 is equal to 25 मिळालं. 25 is not equal to 0. Therefore, A is a non-singular matrix. A is a non-singular matrix. Therefore, A inverse exists. बरं, या ठिकाणी प्रश्नच होता आपल्याला फाइंड इन्व्हर्स ऑफ द मॅट्रिक्स इफ इट एक्झिस्ट. म्हणजे आपण चेक केलं. एरवी सुद्धा तुम्हाला जरी तसा क्वेश्चन नसेल तर आपण चेक करणं बरोबर असतं, कारण चेक केल्याचा एक फायदा आहे आपल्याला. जर समजा डिटर्मिनंट 0 आलं तर मॅट्रिक्स सिंग्युलर असते, आणि सिंग्युलर मॅट्रिक्स असेल तर कुठलेच काही प्रयत्न करायचे नाही. म्हणजे ए जी सिंग्युलर मॅट्रिक्स ए इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट, म्हणजे पुढचं काहीच करायची गरज नाही. लक्षात आलं. दुसरा एक असा फायदा आहे, हा डिटर्मिनंटची व्हॅल्यू 1 किंवा -1 आली, 1 आणि -1 सोडून जर दुसरी किंमत कुठली आली तर आपल्याला असं लक्षात येते की मिळणाऱ्या मॅट्रिक्सचे एलिमेंट्स हे अपूर्णांक आहेत, फ्रॅक्शनल एलिमेंट्स आहेत, आणि अपूर्णांक असल्यामुळे आपल्याला थोडंसं काळजी घ्यावं लागते. बरं, या ठिकाणी मी अधिक प्रॅक्टिस होऊन हा प्रॉब्लेम रो ट्रान्सफॉर्मेशन करणार आहे. नाव सी, कारण फ्रॅक्शनल एलिमेंट्स मिळायचा आपण रो ट्रान्सफॉर्मेशनचा प्रॉब्लेम घेतला नाही, त्यामुळे मुद्दामच हा प्रॉब्लेम आपण रो ट्रान्सफॉर्मेशनच्या सहाय्याने सॉल्व्ह करू. रो ट्रान्सफॉर्मेशनच्या सहाय्याने सॉल्व्ह करण्याची पहिली स्टेप काय? A into A inverse is equal to I. Our first step is A inverse into A is equal to I. A म्हणजे स्क्वेअर मॅट्रिक्स, ही दिलेली मॅट्रिक्स, into A inverse is equal to I. I म्हणजे युनिट मॅट्रिक्स 1 0 0 0 1 0 0 0 1. ठीक आहे. वाटल्यास त्या वरच्या स्टेपला आपण लिहून टाकू ना, चालेल. हे A into A inverse is equal to I 1 0 0 0 1 0 0 0 1. ओके. आता रो ट्रान्सफॉर्मेशनच्या स्टेप्स काय आहेत?
पहा मी सांगितलं त्या क्रमाने जर गेला तर कमीत कमी स्टेप मध्ये इन्व्हर्स मिळतो. कोणत्या स्टेप्स आहेत? पहिल्यांदा A11 पोझिशनला 1 आणणे आणि त्या 1चा उपयोग करून सियर हा क्रम वापरा. A11 पोझिशनला 1 आणणे, ह्या 1चा उपयोग करून खालचे 2 एलिमेंट 0 आणायचे. त्यानंतर A22 पोझिशनला 1 आणायचं, ह्या 1चा उपयोग करून त्याचा वरचा एलिमेंट आणि खालचा एलिमेंट 0 आणायचं. A33 पोझिशनला 1 आणायचं, याचा उपयोग करून वरचे 2 एलिमेंट्स 0 आणायचे. लक्षात आलं? या जर क्रमाने गेलात तुम्ही मिनिमम स्टेप मध्ये आपल्याला इन्व्हर्स मिळतो. बरं या ठिकाणी आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची, कारण या ठिकाणी डिटरमिनंट ऑफ 25 आलाय. 25 आला म्हणजे आपल्याला अपूर्णांक मिळणार आहे. हे लक्षात घ्या, अपूर्णांकात थोडीशी आपली गडबड होऊ शकते. पहिल्यांदा आपल्याला योगायोगाने कसं झालं की A11 पोझिशनला ऑलरेडीच 1 आहे. मी या 1चा उपयोग करून खालचे 2 एलिमेंट 0 करायला लागलो. म्हणजे मला या ठिकाणी एकदाच 2 ट्रान्सफॉर्मेशन्स किंवा 2 ऑपरेशन्स लिहिता येतील. अप्लाय सेकंड रो चेंजेस बाय सेकंड रो प्लस 3 टाइम्स फर्स्ट रो. म्हणजे पहिल्या रोला 3 न मल्टिप्लाय करा आणि सेकंड रो मध्ये ऍड करा, या ठिकाणी 0 मिळेल. ठीक आहे. पुन्हा पहिल्या रोचा उपयोग करून या ठिकाणी 0 मिळवायचे, म्हणजे मला थर्ड रो मध्ये बदल करायचा. अँड थर्ड रो चेंजेस बाय थर्ड रो -2 टाइम्स फर्स्ट रो. समजलं? काय मिळते बघा स्टेप इकडे. ऑपरेशन सेकंड रोवर आणि थर्ड रोवर, म्हणजे फर्स्ट रो एज इट इज. फर्स्ट रो एज इट इज काय आता फर्स्ट रो 1 3 -2, उजव्या बाजूचा फर्स्ट रो एज इट इज 1 0 0. समजलं? आता काय करा की 3 न मल्टिप्लाय करून ऍड करा. 3 न मल्टिप्लाय करून ऍड केलं काय तर बघा बरं. 0 9, इथं 3 न मल्टिप्लाय करा म्हणजे -6 आणि -6 -5 मध्ये ऍड करा -11. सेम ऑपरेशन उजव्या बाजूला, इथं 3 न मल्टिप्लाय करून ऍड करा 3 1 0. आता मला या 2 च्या ठिकाणी 0 करायचे. पहिल्या रोला 2 न मल्टिप्लाय करून सबट्रॅक्ट करा. आता 2 न मल्टिप्लाय करून सबट्रॅक्ट केल्यावर काय येतं बघा. सियर 0, इथं 2 न मल्टिप्लाय करा 5 -6 -1, इथं 2 न मल्टिप्लाय करा -4 आणि थर्ड इथून वजा करा 0 -4, 0 प्लस 4 इज 4. सेम ऑपरेशन उजव्या बाजूला 2 न मल्टिप्लाय करून सबट्रॅक्ट करा, काय मिळतं -2 0 1. ठीक आहे. आता मला क्रमाने कुठपर्यंत जायचं, ह्या 9च्या ठिकाणी 1 आणायचं, म्हणजे A22 पोझिशनला 1 आणायचं. मी काय करणार आहे, या थर्ड रोला 1 न मल्टिप्लाय करून इथे ऍड करणार आहे. समजलं? म्हणजे मला त्या ठिकाणी 1 मिळेल. अप्लाय सेकंड रो चेंजेस बाय सेकंड रो प्लस 8 टाइम्स थर्ड रो. ट्रान्सफॉर्मेशन्स किंवा ऑपरेशन्स कशावर केले? सेकंड रो, म्हणजे फर्स्ट रो एज इट इज 1 3 -2, उजव्या बाजूचा फर्स्ट रो एज इट इज 1 0 0. ठीक आहे. या ठिकाणी 8 न मल्टिप्लाय करून ऍड करा 0 1, इथं 8 न मल्टिप्लाय कर 32 -11 प्लस 32 दिस इज 21. सेम ऑपरेशन टू द राईट हँड साइड. इथं 8 न मल्टिप्लाय करा म्हणजे किती आलं, हे 8 न मल्टिप्लाय केलं तर -16 आणि -16 प्लस 3 किती आलं, हे -16 प्लस 3 -13. हिअर 8, हिअर 8 9 1 आणि इथं 8. थर्ड रो एज इट इज
0 मायनस 1 4 -2 0 1. ठीक आहे. तर आपण कुठपर्यंत आलो बघा. 1 3 -2 0 1 21 0 -1 4 1 0 0 -13 1 8 -2 0. ओके. बघा, मला ह्या -1च्या ठिकाणी आता 0 आणायचं. 1 0 0 1 या ठिकाणी 0, किंवा ह्या 1चा उपयोग करून वरचा आणि खालचा एकदाच दोन्ही जरी ट्रान्सफॉर्मेशन लिहिले तरी चालतील. तर त्यासाठी आपल्याला कुठले ट्रान्सफॉर्मेशन वापरावे लागतील बघा. सी अप्लाय, याला 3 न मल्टिप्लाय करा आणि फर्स्ट रो मधून वजा करा. R1 changes by R1 plus 3 times R2 and मला या ठिकाणी 0 आणायचं, म्हणजे मी थर्ड रो मध्ये सेकंड रो ऍड करणार आहे. थर्ड रो चेंजेस बाय थर्ड रो प्लस सेकंड रो. चला, सेकंड रोला 3 न मल्टिप्लाय करा आणि ऍड करा. ऍड नाही, सबस्ट्रॅक्ट. R1 मायनस 3 टाइम्स R2. हे काय तर बघा रे. 1 इथं 3 न मल्टिप्लाय करून सबस्ट्रॅक्ट करा. 3 मायनस 3 0. इथं 3 न मल्टिप्लाय करा. 3 न मल्टिप्लाय केला काय तर हे दिस इज 63 -2 and -63. दिस इज -65. ओके, -65. सेम ऑपरेशन राईट हँड साइडला. इथं 3 न मल्टिप्लाय करा आणि फर्स्ट रो मधून सबस्ट्रॅक्ट करा. 1 मायनस ऑफ -39 म्हणजे 1 + 39 इज 40. त्यानंतर 0 -3 इज -3. -3 आणि इथं 3 न मल्टिप्लाय करून सबस्ट्रॅक्ट करा. 0 -24 दिस इज -24. आता सेकंड रोवर काय ट्रान्सफर होईल. थर्ड रो मध्ये ऑपरेशन. सेकंड रो एज इट इज 0 1 21 -13 1 8. ऑपरेशन केलं थर्ड रो, म्हणजे थर्ड रो मध्ये चेंज. थर्ड रो प्लस सेकंड रो. काय तर थर्ड रो प्लस सेकंड रो. हियर 0 प्लस 0 0 1 and -1 यांचे ॲडिशन 0. हिअर 4 + 21 25. ओके. त्याच्यानंतर इथं काय तर -2 -15 -13 दिस इज -15. ओके. त्याच्यानंतर 1 + 0 1 आणि 1 + 8 9. ठीक आहे. आता याच्यानंतर काय करणार आहेत आपण बघा. क्रमाने कुठपर्यंत आलो. 1 0 0 1 0 0. मला ह्या 25च्या ठिकाणी 1 आणायचं आणि त्याच्यासाठी काय करणार मी थर्ड रोला 25 ने डायरेक्ट डिवाइड करणार आहे. अप्लाय. थर्ड रो चेंजेस बाय 1/25 into थर्ड रो, म्हणजे थर्ड रोला 25 ने डिवाइड करायला लागलो.
1 0 minus 65 0 1 21 into A inverse is equal to उजव्या बाजूचा फर्स्ट रो 40 minus 3 minus 24 minus 13 1 8. आता काय करायचं की थर्ड रोला 25 ने डिवाइड करा 0 0 1 आणि उजव्या बाजूला डिवाइड केलं तर minus 15 divided by 25 1 divided by 25 and 9 divided by 25. ठीक आहे. आता काय करायचं की या 1 चा उपयोग करून वरचे दोन एलिमेंट 0 करायचं म्हणजे आपलं शेवटचं. इथपर्यंत आपण बरोबर आलं की नाही एकदा चेक करून घेऊ. 40 minus 3 minus 24 minus 13 18 minus ओके. आता काय करूया 1 चा उपयोग करू. अप्लाय first row changes by first row plus 65 times third row and second row changes by second row minus 21 times third row. ठीक आहे. आता इथं मात्र थोडंसं सतर्क राहायचं, थोडी काळजी घ्यायची कारण आपण इथपर्यंत बरोबर आलो. थोडीसा आता अपूर्णांक असल्यामुळे गडबड होऊ शकते. ठीक आहे. तर आपल्याला हे 65 ने मल्टिप्लाय करून इथं ऍड केलं तर हे येणार 100. इथं 21 ने मल्टिप्लाय करून सबट्रॅक्ट केलं तर येणार हे 010 आता उजव्या बाजूला बघा इकडे. मी जर इथं 65 ने मल्टिप्लाय केलं आणि याच्यामध्ये जर ऍड केलं तर काय मिळतं. हे 40 प्लस प्लस म्हणजे 65 ने मल्टिप्लाय करा 65 into 15 किती आलं हे 90 plus 7 97 940 minus 975 divided by 25. हे किती येतं बघा इकडे. दिस इज 1000 minus 975 divided by 25. हे आलं 25 divided by 25. 1 येतं हे आला 25 divided by 25. ठीक आहे. कारण सगळ्यामध्ये आपण डिवाइड बाय 25 आहे ना त्याच्यामुळे मी त्याला 1 च्या ऐवजी 25 डिवाइड बाय 25 लिहिलं. आणि मग आता बाकीचे एलिमेंट्स काय मिळतात बघा इकडे. इथं मल्टिप्लाय करा 65 ने. दिस -3 प्लस 65 डिवाइड बाय 25. हे काय आलं. This is -75 plus 65 minus 10 divided by 25. This is -10 divided by 25. Okay. त्यानंतर -24 इथं 65 ने मल्टिप्लाय करा 65 into 9 किती आलं हे this is -600
plus 585 divided by 25. This is minus 15 divided by 25. Minus 15 divided by 25. ओके. बाकीचे एलिमेंट्स अगदी असेच आहेत, ते तुम्ही व्यवस्थित लिहा. मी सांगतो डायरेक्ट. सेकंड रोचे एलिमेंट्स मिळतात minus 10 divided by 25, 4 divided by 25 आणि 11 divided by 25. ठीक आहे. हा थर्ड रो एज इट इज minus 15 divided by 25, 1 divided by 25, 9 divided by 25. ओके. ही युनिट मॅट्रिक्स आहे. या युनिट मॅट्रिक्सला आपण कुठल्या नोटेशनने डिनोट करू शकतो? आय. दिस इज I into A inverse is equal to this matrix. Therefore, I into A inverse is A inverse is equal to, ह्या सगळ्या 9 एलिमेंट्स मध्ये कॉमन काय निघतं? 1 divided by 25 इज कॉमन. 1 divided by 25. आता काय एलिमेंट्स राहतात बघा. -25 minus 10 minus 15 minus 10 4 11 minus 15 1 9. This is the inverse of the given matrix. ओके. थोडंसं अपूर्णांक आल्यामुळे आपल्याला वेळ लागतो, थोडंसं काळजी घ्यावं लागते. एक थोडंसं लिखाणाचं प्रॅक्टिस केली ना, हे सगळं जमतं. हे सगळं प्रॅक्टिस आहे. आपण एक मागे सांगलं होतं की प्रॅक्टिस मेक्स मॅथड इज परफेक्ट. आवश्यक म्हणजे आपलं जर चुका कमीत कमी व्हायचं असेल तर आपण सराव केला पाहिजे. सराव केलं तर चुका कमी होतात. परीक्षेमध्ये त्यांनी जर असं या ठिकाणी पुस्तकात काहीच दिलं नसतं, फाइंड द इनवर्स ऑफ द मॅट्रिक्स इफ इट एक्झिस्ट होत असेल तर काय. तर मी मुद्दामच या ठिकाणी रो ट्रान्सफॉर्मचे गेलो, कारण अपूर्णांक एवढे अवघड कॅल्क्युलेशन करत असताना थोडासा त्रास होतो. या ठिकाणी मला वाटल्यास आणखी एखादा पिरियड आपण घेऊ, अन्यथा हा मॅट्रिक्स टॉपिक संपलेला आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा टॉपिक स्टार्ट करू. ओके, ठीक.